अभिजित दोन दगडांवर पाय ठेवून खेळतोय हे विधान कोणाचं? तर अंकिता वालावलकरीचं. ही एकाच ग्रुपमध्ये असून एकमेकांच्या बद्दल असं काहीतरी बोलतात. खरंच त्या अभिजितचा दोन दगडांवर पाय आहे, कारण की तो इतका कन्फ्यूज आहे व्यक्तिमत्व. त्याला लीडरशिप दाखवायची आहे. अरबाजचं म्हणणं देखील चुकीचं नाही आहे. अरबाज देखील अपोजिट टीममध्ये असला तरी त्याचं वक्तव्य खरंच खूप चांगलं आहे. तो गेममध्ये वाईट काही करत नाही, फक्त टास्क येतात ज्यावेळी त्यावेळी त्याचा जो रौद्ररूप दिसतं ते आपल्याला पाहायला आवडत नाही. आणि त्यातल्या त्यात त्याची जात वेगळी, आपल्याला कसं पटणार ते? बरोबर, ते पण आहे. दुसरी गोष्ट ही अंकिता आणि अभिजित खरंच खूप विचित्र गेम खेळतात. त्यातल्या त्यात ते डीपी दादा आणि पॅडी दादा देखील इन्फ्लुएन्स होतात त्यांच्या विचारांनी. तर त्यामुळे आर्या हे असं गेम खेळते, पण आर्याकडे कोणी लक्ष देण्याचा प्रयत्न देखील करत नाही आहे त्यांच्या ग्रुपमधील लोक. आणि सूरज हा एकमेव असा व्यक्ती आहे जो आर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि खरंच कोणीतरी तिच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची खरंच गरज आहे, कारण की तिचा गेम नाही ते दिसणार नाही. एकटं व्यक्तिमत्व हे बिग बॉसचा खेळ खेळणं खरंच खूपच रंजक ठरतं आणि खूपच टफ असतं. एकट्याने गेम खेळणं एखाद्या व्यक्ती तरी सोबत हवाच असतो. आणि सूरजने ती आर्याची साथ दिली आहे, ती खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे. सूरजसारखी माणसं खरंच या घरामध्ये खूपच कामगिरी उत्तम करत आहेत. हालाकी आपल्याला बिग बॉसच्या एपिसोड्समध्ये सूरजचं काही चित्रीकरण दाखवण्यात येत नाही आहे. सूरज देखील माणूस आहे बाबा, 24 तासात तो काहीतरी करतच असेल, पण 24 तासातले 5 मिनिटाच्या जरी क्लिप दाखवायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? गावातली लोक, खेड्यापाड्यातली लोक त्यासाठी बिग बॉस बघतायत जे कधी बघत नव्हते, आणि तुम्ही त्याची 5 मिनिटाचे क्लिप्स दाखवत नाही आहेत. जाहीर निषेध करतो आम्ही अशा गोष्टींचा.